बापाचा काटा काढण्यासाठी लेकीनेच दिला विषाचा पेला। 3 वर्षांनंतर जावयाच्या कबुलीने उघड झालं धक्कादायक सत्य। पाच हजारांचं विष अन लेकीचा मिल्कशेक। चंद्रपुरातील पोलीस कर्मचारी मृत्यू प्रकरणात मुलीसह 4 जणांना बेड्या। बापाच्या हत्येचा कट या लेकीने रचला। तब्बल 3 वर्षांनंतर या गुन्ह्याचं गूढ उकललं असून स्वतःच्या पतीच्या एका कबुलीने या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे। ही घटना आहे 25 एप्रिल 2023 ची। चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय भवनात ड्युटीवर असताना पोलीस कर्मचारी जयंत बाल्लावार यांचा अचानक मृत्यू झाला। तेव्हा तो नैसर्गिक मृत्यू असल्याचं मानलं गेलं, पण वास्तव काही वेगळंच होतं। जयंत बाल्लावार यांची मुलगी आर्या हिचे आशिष शेडमाकेसोबत प्रेमसंबंध होते। वडिलांचा या प्रेमाला विरोध असल्याने आर्याने टोकाचे पाऊल उचलले। घटनेच्या दिवशी आर्याने आपल्या पित्याला प्रेमाने मिल्कशेक प्यायला दिले, पण त्यात प्रेम नाही तर विष होतं। ड्युटीवर गेल्यावर काही वेळातच बाल्लावार यांचा मृत्यू झाला। या कामात तिला तिचा मावस भाऊ चैतन्य गेडाम याने मदत केली, ज्याने 5000 रुपयांत विष आणून दिलं होतं। वडिलांच्या मृत्यूनंतर आर्या आणि आशिषने लग्न केलं, मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं। आशिषला शिस्तभंगाच्या कारवाईमुळे पोलीसमधून बडतर्फ करण्यात आलं। दुसरीकडे आर्याने सासरी येण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाले। संतापलेल्या आशिषने अखेर रामनगर पोलीस गाठले आणि या क्रूर हत्येचा पाढा वाचला। रामनगर पोलिसांनी आता महिला पोलीस अंमलदार आर्या बाल्लावार, तिचा पती आशिष शेडमाके, मावसभाऊ चैतन्य आणि विष पुरवणारा अशा चौघांना अटक केली आहे। ज्या खाकीवर जनतेचा विश्वास असतो, त्याच खाकीतल्या व्यक्तीने केलेल्या या कृत्याने संपूर्ण पोलीस दलात खळबळ माजली आहे। सदरच्या घटनेमध्ये आर्या बल्लावार ही जी एक पोलीस कर्मचारी होती, हिला ऍक्च्युली अनुकंपामध्ये नोकरी मिळाली होती 2025 मध्ये, आणि तिचे वडीलही पोलीसमध्येच होते। त्यांचा मृत्यू ऍक्च्युली 2023 मध्ये एप्रिल महिन्यामध्ये झाला, त्यानुसार मर्ग दाखल होता। तर पोलीस स्टेशन रामनगर येथे एक अर्ज आला। हा अर्ज आशिष शेडमाके, हा जो आर्या बल्लावार आहे हिचाच हा नवरा आहे, याने दिला। आणि त्याने असं त्याच्यामध्ये क्लेम केलं की आर्या बल्लावार आणि त्याने स्वतः हे संगनमत करून जयंत बल्लावार, हे जे आर्या बल्लावार याचे वडील होते, यांचा त्यांनी विष देऊन त्यावेळेला त्यांना मारलेलं आहे, असं त्यांनी क्लेम केलं। तर सदर अर्जाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन रामनगर चे PI शेख साहेब यांनी आणि त्यांच्या टीमने सदर त्याची चौकशी केली, सखोल चौकशी। आणि मग त्याच्यामध्ये निष्पन्न असं झालं की त्यांनी कबूल केलं ऍक्च्युली की एप्रिल महिन्यामध्ये 2023 मध्ये आर्या बल्लावारला आशिष शेडमाके याने भद्रावतीमधील एक व्यक्ती आहे त्याच्याकडून एक अननोन पॉइझनचं नाव त्यांनाही माहित नाही, त्यांनी आणून दिलं। आणि हे त्या आर्या बल्लावार यांनी तिच्या वडिलांना मिल्कशेक मध्ये हे पॉइझन दिलं। आणि सदर जे कर्मचारी होते त्यावेळेला ड्युटीवरती होते, पोलीस मुख्यालय येथे त्यांची नियुक्ती होती। आणि ते ज्या वेळेला ड्युटीवरती गेले, सकाळी 6:15 ते 7च्या दरम्यान तिने हे पॉइझन दिलं असे ती म्हणते। आणि त्याच्यानंतर ते ड्युटीवरती गेल्यानंतर जवळपास 1 तास सव्वा तासानंतर त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले। त्यांना सरकारी रुग्णालयामध्ये नेलं असता त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आलं। आणि त्यावेळेला तो मर्ग दाखल होता। PM रिपोर्टमध्ये पॉइझनिंग बद्दलचं त्यावेळेला काही आलेलं नव्हतं, पण यावेळेला जो असा अर्ज आला त्याच्या तपासावरून आता आपण पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हा क्रमांक 421/2026 आणि IPCचे कलम 302, 120B, 201 आणि 34 या कलमांतर्गत आपण गुन्हे दाखल केलेले आहेत। त्याच्यामध्ये सदर व्यक्तीला विष देणारे आर्या बल्लावार, तिला विष आणून देणारा आशिष शेडमाके आणि आशिष शेडमाकेला विष मिळवण्यास मदत करणारे इतर 2 व्यक्ती, त्यामधला एक विधी संघर्ष बालक, अशा चौघांनाही अटक केलेली आहे। विधी संघर्ष बालकाला ज्युएनाइल जस्टिस बोर्डासमोर हजर केलेले आणि इतर आरोपींना अटक केलेली आहे।